लगा येड्यावनी पाणी पेत बसू नको. ती रानाची गट पीठ फोडून घेऊन टाकू एवढापणा करू नको. आता ओला दुष्काळ जाहीर होणार आहे. खात्यावनी पैसे कना 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 येतील. ओला दुष्काळाचा त्याचा काय संबंध आहे? अरे पण नाव पैसे येतील ना तर ओल्या दुष्काळाचा ह्याचा काय संबंधच नाही. तुझं नाव आहे माझं नाव आहे. मिळतील शासन आहे चांगल्या. तुझं नाव आहे माझं नाव आहे. स्कीमा मिळतील ना व्यवस्थित टाकू गट फोडून. आणि तू तुझं डबल नाव लावलं कमी केलं का पहिल्यांदा? हा तू नाव कमी आलं तुझ्या नाव पैसे जास्त येणार. तसंच तुम्ही मग तुझंच नाव दोनदा आहे. दोनदा नाव चुकून जायला त्याला चुकून झालंय पण ते हाई क्षेत्रात तिरीस होणार त्याचं. तसं नसतंय. आधार कार्ड प्रमाण आधार कार्ड बाकी जायची तसं होतं. पण आता तुझ्या नावावर जास्त पैसे येणार. मला वाटून दे. तसं काय नाही. गट फोडून टाकू. मग गट फोडताना ती नाव आपाप कट होऊन जाते. मग गट फोडू पण माझं घराचे पैसे तू कधी देणार नाही. आता गोड बोलून गट फोडणार आणि माझ्या घराचं पुन्हा तुला हिरीला पैसे दिले ना आबा लागा. हिरीला 3 लाख रुपये गेले तो फक्त 1 लाख टेकवले. अजून 50,000 होणार. अर्ज आली हिरीला का 2 फूट राहिली फक्त. झाली नाही 2 फूट राहिले फक्त. जायला जितू की गबाळ गुंडळून जाताना जितू त्यांना. हे असं असतं का फक्त लागा 2 फूट राहिले तरी तुला लाख रुपये टेकवले सांगतोय लागा. लाख टेकवलं लागा. गट फोडताना ते सगळं व्यवस्थित. पण मला काय म्हणायचं तुला घराचे पैसे देऊच वाटत नाही का? 100% तुझं पैसे नाही देऊन काय करायचं. आता मला सांग तुला तुझ्या घर ताब्यात ते किचन हे देऊन ताब्यात किती महिने झाला आता? प्रामाणिकपणे सांगायचं. 2 महिने झाला. मग 2 महिन्यात तू मला 10,000 तर टेकवलं का? दिली कुठं? तेव्हा 10,000 मारले. मग ती काय घरात होतं का? ती काय घरात होतं का? मग काय लागा बा असं असते का? सांग बरं. अजून मारायचं लगा मे लगा सण करतोय तू पाकच मला येड्यात काढा लागला या. तू मला तू असं करून पाक मोकळा केला. मग आता उद्या गट फोड बँकेचं कर्ज काढून तुला देतो. काय ते अवघड आहे. चल उद्या गट फोडून दे. मी सेपरेट पीक कर्ज काढतो आणि तुला पैसे. तू मला या कोणाकडून काढून पैसे काढून तुला देते. मग गप बसतील बरं नाही. मग तुझं काय खरं आहे? आज तुला खाते फुटायला सही दिली आणि उद्या बँकेचं कर्ज काढून तू म्हणला तुझ्या कसा मी विश्वास ठेवू सांग की. कॅपवर लिहून दे तू बाबा एवढ्या तारखेला एवढ्या महिन्याने मी तुझी परतफेड करणार. आबा तू टप्प्याटप्प्याने तू 2 महिन्यात तुम्हाला किती रक्कम पोचली ती पुढे तू देणार आहे. 100% वर्षात तुझं पैसे नेले नाही तुला का माझ्या नरडीचा घोट घ्या. अरे 7-12 सेपरेट कर. तुला वर्षाच्या ओके नील. मी तुझं वाईट काय केलं नाही. मी केलंय ते घरासाठी केलंय. मग मला एकट्याला डबऱ्यात घाल नको. आज तुझ्या ताब्यात मी सगळ्या म्हशी दिले द्या. म्हशीचा 30,000 पगार जर आपल्याला पैसे देत नाही असं करू. दोघांचं गट फोडू आणि माझी जमीन घाण खत तुझ्या नाव करून देतो. बस का पैसे फिटलं माझ्या नाव मागाय फिरवती. एवढी मोठी इस्टेट तुझ्या नाव करून देतो. घाण खत मला तसलं घाण मला त्यातलं काय नॉलेज नाही. घाण खत मी तुला देतो. तू बाबा एवढं पैसा येतं वर्षाच्या आत एवढं माझं पैसे फेडायचं पण तुझ्या नाव करून मागायला. तुझं पुन्हा नाही त्याचं कोण नाही तर ती जमीन तुलाच राहिली. माझी शेती काय तसं असतं कुठं? माझी शेती जमीन तुलाच राहिली. घेणार पण तिथे घाण खत पैसे त्या वेळेत फिटलं तर बरं. मला घाण फिर नको. मला तुझी जमीन लोबडाई असते ना. मी एवढ्या मोठ्या दानशूर एवढ्या मोठ्या कोटीची संपत्ती तुला देते म्हणल्यावर तुला तुला निंदूच नाही. मला जर तुझ्यासारखी तुझी जमीन पूर्ण लोबडाई असते ना मी मागे थांब वर्षभरात तिथून टपाटप केलं कशा. मग वरील थोडंफार जर दिलं का तू मला सांग. मग 15-16 लिटर दूध जाते 2 टायमाला. एवढं पैसे तू काय करतो तुझा सांग. 60 ठेव. आज 60 रुपये दर आहे. 60 रुपये पैसे किती झालं? 60 ठेवू दे. मग 60 मला तर देतोय आता 50 देतोय. आता आज कोण वार आहे? सोमवार. गुरुवारपर्यंत तुला 50,000 रुपये पोच. बरं ते हिरीच झालं. मग पुन्हा घरात पण देतो ना. टप्प्याटप्प्यात दुसरं कधी देणार. तू मला तुझ्या विश्वास लागत. तू घराला 1 रुपये आबा दिना लागा असं नसतं लागा. बरं आता मी डेअरीवाल्याकडून आता 1.5 लाख उचलतो आणि देतो तुला.
हा तसं कर. हा बट लय टेन्शन घेऊन. हा दे 1.5 लाख. नुसतं गुळमाड बोललो का? गोडमाड बोलणारा माणूस नाही मी. बर पण इथं सळग करून ती ओल्या दुष्काळात मला 5-5 मिळवली. किती दिवसात देणार मला ते? 10-12 दिवसात तुला 1.5 लाख पोचून करतो. उचलत येणार आहे मी, नाही तर म्हशीचं दूध बांध. बर तिच्याकडून नाव करून ती नावा 7-12-8. माझं घराचं पैसे दिल्याशिवाय मी तुझ्या नावा करणार नाही. मी सक्त तुला सांगतो. आणि तुझी हिरीला ईशासाठी पैसे दिले ते पण मी हिर तुझ्या नावा करत नाही, माझ्या पण नावावर लौकिक करत नाही. हिर तुला सांगतो दोघांच्याच नावावर करायची. पण माझं घराचं पैसे सगळं कव्हर झालं का मी ते नावावर करायचा निर्णय घेणार. मी तुला आता खरं सांगतो, मला तुझा तोटा करायचा नाही, मला तुला खड्ड्यात घालायचा नाही, लुबडायचा नाही. फक्त मी जे गाठल्याचं प्रामाणिकपणे तेवढं मला दे. मला तुझं नको. भलं 10-20 हजार मला कमी दे, पण पैसे दे. का चुकते माझं काय? नाही तू पुरुष येडा झालाय. कायला काय येडा झाला सांगतो तुला का? घराच्या आणि मी तुला सरळ मार्गी सांगतोय. मला एवढा लागा एवढा अख्ख्या महाराष्ट्रात तुझ्यासारखा माझ्यासारखा भाव तुला काय? 7-12-8 सेपरेट कर. तुला मी खरेदी करून दे. तू माझी जमीन पैसे पिटले मला मागायला. नको नको ते खरेदी तुला माझ्या आपूट जमीन तुला ओवाळणी. अरे बोलायचं असतंय. बायको दे आली का कालवा केला का निर्णय बदलतो मला माहित नाही. बायकोला कोण देतर? आणि मग का त्या दिवशी 7-12 माझ्या मग का त्या नावावर. दिवशी 4 दिवस पैसे काढून बँकेत आणून सगळा लुडू सारखा बायको बशी करतो आज. मी घेतलं का मग सोनं? सोनं अजिबात अरे घेतलं नाही. तुझा त्यात स्वार्थ आहे ना. तुला त्यात हिस्सा मिळाल्यानंतर तुझी जमीन भिजणार आहे. अरे मी तुझा स्वार्थ आबा तुझा स्वार्थ आहे त्यात. माझा स्वार्थ. तुझा आणि तुझ्याकडे पैसे आहेत आता, पण तू दिना सोनं करून. तुझ्याकडे पैसा आहेत, तू दुधाचा पैसा एवढा काय केला सांग? हा उगा नाटक करू नको. तो द्यायचे नाही म्हण मी तुला मागत पण नाही. मग माझ्या पद्धतीने बघतो. येणार रे. आर्मी बोयला खातोय काय कोण? किचन तुला दिलंय. अरे पण तुला ही खोल्या जास्त दिल्या काय खोलं दिले मला एवढ्या? टेपने मोज सगळ्यात जास्त. काय आहे का रे? इथं बांडी ठेवायचा काय का कांबुर्डी ठेवायचा काय सांग? 45. सगळे सुखसुविधा तुझ्या खोल्यात तकड झाली. कपाटन बी सगळं किचन कटार. 45/31 खोल्यात तुला मोठा लाड झाल्या. मला आहे 13/31 ची. मग जास्त कोणाचा? अरे मी तुला डबल इशा दिला. आणि तो हे नेतोय दोन इशात घेतोय मी, एका इशात घेतोय. काय मला काय माझ्या टकुरीला ताप देऊ नको. ती पाणीवत खाली पाहिजे. मी एक इशा घेतलाय, तुला 2 इशा देऊन कुठं मला 2 इशा द्यायचं? 45/31 तुला आणि 31/13 मला आहे. काय 31/13 खोल्या तू मोजाचं टेप घे. काय का सांग तुझ्या का? तुला 2 इशा मी म्हटलं भाव गरीब आहे. काय गरीब आहे सांग तुझ्या का? म्हणून तुला डबल खोल्या दिली मी. तुला द्यायचं नसलं तर विषय सोडून दे. मी तुला मागत पण नाही. मला 7-12-8 नाव करून दे. आणि तुला तू मला पैसे देणार आहे. 100 पैसे 100. आता नाव करून दे. मला वरात 50,000 मिळवली. अरे पाहुणे माझ्या झाली तू 4 बोलवलं पाहुणे असतील तुला गेला सांगायला. आणि पुन्हा त्या पाहुणे जाताना माफ काढतो नवरा बायको. तुझ्या घरी असती माझी माझ्या माणूस त्यावर माझ्या घरी येते. माणसं मी तुझ्या मागे माझ्या मागे त्यामुळे मी त्याला असं बोलून देतो. मी कुणाला जवळ धरत नाही. दिकोलून आला तर आला खाण्याचं जवळ म्हणत म्हणणार. जा अशी लय गेली ती बघायला.